हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। सज्जनाचे मुख्य लक्षण स्वरूप सोयापना जगत एखाद्या परमा पूर्ण कपी चिन्ह दोने ओम नमो ज्यादायित प्रतिपाद जय जय स्वसमेत आत्मरूपा आत्मरूप गणेशो केली स्मरणा सकाळी त्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्रीगुरूंचे या ठिकाणी असणार मौजे पुणे नगरी या ठिकाणी हनुमंतरायाचे असणाऱ्या दरबारात ही असणारे रामरूपी कथा अमृताची कथा या ठिकाणचे असणारे श्रोत सज्जन मायबाप आणि वाचक आणि सूचक हे असणारे संतांच्या रूपाने आलेले हे देव रूप आहेत। मग अशा श्रोत्यांच्या पायाच्या चरणी नतमस्तक होत या कथेचं अनुसंधान मग या ठिकाणी हनुमंतरायाने काय पाहिलं म्हणतात, जे जे तिचे भूत ते ते मानिजे भगवंत अशी दृष्टी हनुमंतरायाची होती। कारण ज्या माणसाला कौल झाला त्याला जगच पिवळं दिसते। मग हनुमंतराय तसे होते काय, दुष्टवर्तीचे होते का नव्हते, सज्जन होते। त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य असणार त्यांच्या मुखामध्ये असणार राम मुखात होतं, हातात रामाचंच काम होतं। मग जे कोणी दुष्ट असो की चांगला असो या असणाऱ्या हनुमंताला काय चांगलंच दिसू लागलं। हा दुष्ट असणारा काय नेहमी होता पण संत दिसला काय झालं, जिनोनिया काम क्रोधा दमोनी इंद्रियांचे द्वंद्व खनवणी विषयाचा कंदा प्रमानंदा पावला। बाबा रे मग आता सज्जनाचं असणारं लक्षण कोण एकनाथ महाराज सांगायले की बाबा मग या असणाऱ्या साधूचं रूप येण्यासाठी राम रूप येण्यासाठी आपल्यासारख्याला जमल का नाही। याला जे काही असणारे आपल्या शरीरामध्ये मोह आहे ना, जे काही शेडीकार टाकलेले आहेत, जे काय तीन गुणामधले असणारे रज आणि तो असणारा तम या गुणाचं जेव्हा निरसन होते तेव्हाच असणारी काय होती राम अवस्था प्राप्त होती आणि तेव्हाच तो परमात्मा असणारा देव। मग त्या ठिकाणी असणारा कशातही जे पशु पक्षी असो माणूस असो की काही असो त्याला ते देव दिसते, त्याच्या हृदयामध्ये देव दिसते। मग यासाठी जे काय असणारे काम क्रोध मोद मोह मत्सर हे गुण जर खंदून काढावं लागतात। द्रश्य द्रष्टा दर्शना ध्येय ध्यानी ध्याना मे ज्ञातानी ज्ञाना अवघेची गणा बाबा ही असणारी देहाची असणारी त्रिपुटी, मग त्यामध्ये असणारं ध्यान आलं, ही असणारी दृष्टी आली, दृश्य दर्शता दृश्य ज्ञेय द्याता ज्ञान आणि ग्रह ग्राहता घाण अशी असणारी ही त्रिपुटी। मग जे पाहणारा जी दृष्टी असणारी काय झाली राम झाली, पुढचं असणारं जे काय पाहायची वस्तू ती सुद्धा राम आणि हातात काम सुद्धा असणार राम अशी ज्याची अवस्था झाली त्याचं वर्णन हे सज्जनाचे लक्षण लुप्त जे काही जना सांगो त्याचेही चिन्ह सावधान परसाय। बाबा नाथ माऊली सांगतात की या ठिकाणी जे धनलोभी आहे, जे पैशाचा ज्याला हव्यास आहे, हावडा नावाचा ज्याला रोग आहे त्याच्या विषयीचं वर्णन आहे का, द्रव्याला बंधेची ज्यापासून सदा ओळखे तयासी आणि मात्र मुलंगी वचनासिया म्हणे सर्वस्वेची दान। बाबा मग
ज्या माणसाजवळ पैसा आहे, ज्याच्याकडे काही धन संपदा आहे, सर्व काही ज्याच्याकडे आहे, त्याच्या